नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मखाना ड्रायफ्रूट लाडू करणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे. पॅन गरम झाला आहे. 1 चमचा साजूक तूप टाकते. मखाने टाकूया. या वाटीच्या प्रमाणात 3 वाटी मखाने घेतलेत. सर्व साहित्य मी ह्या वाटीने मोजून घेतले आहे. मीडियम टू लो गॅसवर मखाने कुरकुरीत होईपर्यंत आणि मखाण्यांचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. मखाण्यांमधला दमटपणा जाईपर्यंत मखाणे भाजून घ्यायचे. सतत हलवत राहायचं. सर्व बाजूने व्यवस्थित भाजले गेले पाहिजे. लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनटं मखाणे छान भाजून घेतलेत. मखाण्यांचा रंग बदलला आहे. मखाणे छान कुरकुरीत झालेत. मखाणे छान भाजले गेलेत. आता मी हे काढून घेते. मखाणे काढून घेतलेत. पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकते. मखाणे लाडूमध्ये टाकण्यासाठी 15 काजू, 20 बदाम आणि 8 अक्रोड घेतलेत. हे आपण भाजून घेऊया. मंद गॅसवर 1 ते 2 मिनटं भाजून घेऊया. मंद गॅसवर 2 मिनटं काजू, बदाम आणि अक्रोड छान भाजून घेतले. काजू, बदाम आणि अक्रोड यांचा रंग बदलला आहे. गॅस मी कमी केला आहे. याच्यामध्ये 2 चमचे भोपळ्याच्या बिया टाकूया. 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया. मंद गॅसवर 1 मिनिटभर परतून घेऊया. सर्व छान भाजून घेतलं आहे. आता मी हे काढून घेते. त्याच पॅनमध्ये 2 चमचे पिस्त्याचे काप, 1 चमचा चारोळी भाजून घेऊया. मंद गॅसवर 1 ते 2 मिनटं हलकंसं भाजून घेऊया. याच्यामधला दमटपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. मंद गॅसवर 1 ते 1.5 मिनिट भाजून घेतले. आता मी हे काढून घेते. ज्या वाटीने 3 वाटी मखाणे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले, ते टाकूया. डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरे घेऊ शकता. याच्यामधला दमटपणा जाईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत हलकंसं भाजून घेऊया. मंद गॅसवर भाजायचं आहे. डेसिकेटेड कोकोनटचा रंग बदलला आहे. छान सुगंध सुटला आहे. याच्यामधला दमटपणा गेला आहे. याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकूया. 1 मिनिटभर सर्व भाजून घेऊया. डेसिकेटेड कोकोनट आणि तीळ छान भाजले गेले. आता मी हे काढून घेते. भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट आणि तीळ, भाजलेले मखाने, भाजलेले काजू, बदाम, अक्रोड, पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स आता थंड झालं आहे. आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य वेगवेगळं वाटायचं आहे. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटायचं आहे. सर्व साहित्य वाटून घेऊया. भाजलेले डेसिकेटेड कोकोनट आणि तीळ, भाजलेले मखाणे, भाजलेले काजू, बदाम, अक्रोड, पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घ्यायचं. खूप पावडर नाही करायची. सर्व असं जाडसर वाटून घ्यायचं. सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करूया. मखाण्यांची पावडर, भाजलेले डेसिकेटेड कोकोनट आणि तीळ याची पावडर, भाजलेले काजू, बदाम, अक्रोड, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स यांची पावडर. सर्व मिक्स करूया. छोटा अर्धा चमचा वेलची पावडर, थोडासा जायफळ किसून घेते. जायफळ ताजा किसून घ्यायचा म्हणजे त्याची चव चांगली लागते. थोडासा जायफळ किसून घेतला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालते. गूळ मी चिरून घेतलेला आहे. गूळ सगळीकडे मिक्स करून घेऊया. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून फिरवून घेते. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व साहित्य मिक्सर चालू बंद करून एकजीव करून घेतलं आहे. काढून घेऊया. मिश्रण छान एकजीव झालं आहे. याच्यामध्ये भाजलेले पिस्ते आणि चारोळी टाकूया. 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलं आहे, ते टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. लाडू बांधूया. अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचे. छान झाला आहे लाडू. अशाच प्रकारे मी सर्व लाडू करून घेते. जर या मिश्रणाचे तुमचे अशा प्रकारे लाडू झाले नाहीत तर 1 ते 2 चमचे साजूक तूप गरम करून थंड करून याच्यामध्ये टाकायचं आणि सर्व मिक्स करून लाडू करून घ्यायचे. छान झालेत लाडू. सर्व लाडू मी करून घेते. आपले मखाणे ड्रायफ्रूट्स लाडू तयार झाले. प्लेटमध्ये सर्व केलेत. छान झालेत लाडू. पौष्टिक आहेत, झटपट होणारे आहेत. घरातील लहान मोठे सर्वजण हे लाडू खाऊ शकतात. हे लाडू
मुलांना मधल्या वेळेस खायला देऊ शकतो, डब्यात देऊ शकतो. याच्यामध्ये सर्व पौष्टिक घटकांचा वापर केलेला आहे, त्यामुळे लाडू खूप पौष्टिक झालेले आहेत. लाडू कसे झालेत ते बघूया. छान झालेत लाडू. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.